अरे हो काय म्हणता एक मिनिट फोन मी स्वतः डॉक्टर प्रशांत प्रभाकर सुरू. माझं हॉस्पिटलचं नाव आहे समर्थ हॉस्पिटल. मी चिकलठाणा एरियामध्ये चालू करतो आहे. नवीन सेटअप आहे माझ्याकडे. शुगर तपासणी, त्यानंतर हृदयाच्या तपासण्या जसे की ECG आणि न्यूबुलायशन, लहान मुलांच्या जे आजार असतील त्याच्यावर उपचार, त्याच्या जनरल प्रॅक्टिसनुसार सगळे उपचार माझ्याकडे अवेलेबल आहेत. सर भरपूर हॉस्पिटल इथं परिसरामध्ये आपलं वेगळं पण काय असतं? माझ्याकडे लहान स्पेशलायझेशनमध्ये लहान मुलांसाठी जे काय असतील, न्यूबुलायशन असो किंवा ॲडमिटची सुविधा असो, ती अवेलेबल उपलब्ध असू शकते. किती स्टाफ? माझ्याकडे सध्याला मी स्वतः एकटा आहे, पण कन्सल्टंट बोलण्याची तयारी आहे माझी. किती पेशंट ॲडमिट होऊ शकतात? एक साधारण 5 ते 6 पेशंट. सर भरपूर आता हे नवीन हॉस्पिटल चालू झालं काही आता नवीन काही शिबिर काही असं आहे? हो, शिबिर एक 4 दिवसात शिबिर पण घेण्याचे विचारात आहे मी. आणि त्यानंतर कंटिन्युअसली आपल्या महिन्याला शिबिर राहतीलच. कसे असेल ते मोफत असेल का? मोफत असेल, शिबिर मोफत असेल. आणि बाहेरचे डॉक्टर जसे की ऑर्थोपेडिक असेल हाडांच्या आजारासाठी, त्यानंतर व्यसनासाठी दारूचं व्यसन, त्याच्यावर एक मला पुढे चालून ह्या एरियामध्ये काम करायचं आहे. व्यसनाधीनतावर काय काम करावं? जसं की आता जे दारूचं व्यसन असो किंवा अजून बऱ्याच प्रकारची व्यसनं आहे, त्या व्यसनावरती असं वाटतं की आपण काहीतरी नवीन ह्या एरियामध्ये चालू करायला पाहिजे. त्याचप्रमाणे चौधरी हे या ठिकाणी करत आज या चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर या वसाहतीमध्ये डॉक्टर प्रशांत सुरुंग व घडामोडे या दोघांनी मिळून समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी चालू केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मान्यवर डॉक्टर श्री कोळेकर सर, श्री सचिन सर, आमचे माजी नगरसेवक सुनील भाऊ नाडे, डॉक्टर उमेश मालुसरे, आमचे चिकलठाणा सोसायटीचे माजी चेअरमन रिठे साहेब, आणि मला सर्वांची नावं घेता येतील. पण या चिकलठाणा परिसरात यांनी जे हॉस्पिटल चालू केलेलं आहे, या हॉस्पिटलचा उपयोग या भागातील गोरगरीब नागरिकांना निश्चितपणे होईल. माझी या डॉक्टरांना विनंती राहील, खरं म्हणजे हॉस्पिटलला शुभेच्छा देताना शुभेच्छा अशा देता येत नाही का तुमचं हॉस्पिटल भरभराटीचं झालं, याचा अर्थ असा आहे का पेशंट वाढो, अशा काही शुभेच्छा देता येत नाही. पण जे कोणी पेशंट असेल ते आपल्याकडे आल्यानंतर लवकर बरे होतील असं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर प्रशांत सुरुंग हे अतिशय होतकरू आणि खूप सामाजिक जाणीव असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सेवेतनं, वैद्यकीय सेवेतनं इथल्या जनतेला निश्चितपणे लाभही होईल आणि त्यांना सगळी जाणीव असल्यामुळे त्या ट्रीटमेंटचा उपयोग पेशंटला लवकरात लवकर बरं होण्यासाठी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या नवीन उपक्रमाला आमच्याकडनं भरभरून शुभेच्छा. तसेच श्री घडामोडे यांचे साई मेडिकल यांना मी माझ्या सह्याद्री हॉस्पिटलच्या परिवारातर्फे खूप शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर साहेबांकडून तसेच मेडिकलमधून गोरगरिबांची सेवा व्हावी व ते पेशंट लवकरात लवकर बरे व्हावे, त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलचे दरवाजे ठोकवण्याची गरज पडू नये इथल्या गरीब जनतेला, हीच मी आमच्या हॉस्पिटलतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आजच्या या
समर्थ हॉस्पिटल व मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी या भागाचे नगरसेवक संजयअण्णा चौधरी, डॉक्टर कोळेकर सर, मुठा सर आणि या परिसरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल या भागामध्ये ज्यांनी उपलब्ध करून दिलं असे अतुल भाऊ घडामोडे व अजय भाऊ घडामोडे यांचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांच्या हातून या ठिकाणी चांगली रुग्णांची सेवा होऊ हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी डॉक्टर प्रशांत प्रभाकर सुरू. मी नवीन सेटअप चालू करतो आहे हॉस्पिटलचा चिकलठाणा ह्या एरियामध्ये. तर माझ्याकडे शुगरची तपासणी, त्यानंतर एक मिनिट स्टार्ट करू पाहिजे. मी स्वतः डॉक्टर प्रशांत प्रभाकर सुरू. माझं हॉस्पिटलचं नाव आहे समर्थ हॉस्पिटल. मी चिकलठाणा एरियामध्ये चालू करतो आहे. नवीन सेटअप आहे. माझ्याकडे शुगर तपासणी, त्यानंतर हृदयाच्या तपासण्या जसे की ECG आणि निबुलायशन, लहान मुलांच्या जे आजार असतील त्याच्यावर उपचार, त्याच्या जनरल प्रॅक्टिसनुसार सगळे उपचार माझ्याकडे अवेलेबल आहे. सर भरपूर हॉस्पिटल आहे इथं परिसरामध्ये, आपलं वेगळं पण काय असेल? माझ्याकडे लहान स्पेशलायझेशनमध्ये लहान मुलांसाठी जे काय असतील, निबुलायशन असो किंवा ॲडमिटची सुविधा असो, ती अवेलेबल उपलब्ध आहे. किती स्टाफ आहे? माझ्याकडे सध्याला मी स्वतः एकटा आहे, पण कन्सल्टंट बोलवण्याची तयारी आहे माझी. किती पेशंट ॲडमिट? एक साधारण 5 ते 6 पेशंट एका वेळेस. सर भरपूर आता हे नवीन हॉस्पिटल चालू झालं होतं, आता नवीन काही शिबिर काही असं आहे हो, का सर? शिबिर एक 4 दिवसात शिबिर पण घेण्याचे विचारात आहे मी. आणि त्यानंतर कंटिन्युअसली आपल्या महिन्याला शिबिर राहतीलच. कसे असेल ते मोफत असेल का? मोफत असेल, शिबिर मोफत असेल. आणि बाहेरचे डॉक्टर जसे की ऑर्थोपेडिक असेल हाडाच्या आजारासाठी, त्यानंतर व्यसनासाठी, दारूचं व्यसन, त्याच्यावर एक मला पुढे चालून ह्या एरियामध्ये काम करायचं आहे. व्यसनाधीनतावर काय काम करावं वाटलं? जसं की आता जे दारूचं व्यसन असो किंवा अजून बऱ्याच प्रकारचे व्यसनं आहे, त्या व्यसनावर जे असं वाटतं की आपण काहीतरी नवीन ह्या एरियामध्ये चालू करायला पाहिजे.